गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण निघालतो. आपल्याला थोडं पनवेलला जायचं होतं, काम होतं थोडं. तर व्हिडिओचा शेवटपर्यंत राहा. चला, मग आपण आलो मस्त आपल्या परीकडे. ते बघा, माझं छानपैकी डुग्गूचं नाव लिहिलं. तर नाव कसं नक्की कमेंट करून सांगा. मग काय लगेच आपण दिवस ऑनलाईन केली. म्हटलं पनवेलची ट्रिप पडते का बघूया. बऱ्याच वेळ थांबल्यानंतर काय ट्रिप काय तर आपल्याला पडली नाही पनवेलची. म्हटलं आपल्याला काम आहे, लवकर निघूया म्हटलो. तर एमटी निघालो. मस्त रस्त्याचा गाण्याचा आनंद घेत 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 आपण पोचलो पनवेलला. मग काय पनवेलला आल्याबरोबर आपल्याला भूक लागली होती. मग काय थांबवली लगेच. मस्त मेंदू वडे घेतला. मस्त मेंदू वडे खाऊन पिऊन झालं तर आपल्याला आला वडापावचा वास छानपैकी. मग काय लगेच वडापाव ऑर्डर केला. तर वडापाव पण मस्त छान खाऊन घेतलं. वडापाव खाल्यानंतर एक छोटासा चहाची बोललो पण चुस्की तरी घेऊया. मग काय चहा घेतला आणि आपण आलो पनवेलला. पनवेलला आल्यानंतर आपण पनवेल कोर्टात जायचं होतं. आज आपल्याला कोर्टाचं जरा काम होतं. त्या कोर्टाच्या दिशेला निघालो. बघा हे आहे पनवेल कोर्ट. बघा किती गर्दी आहे पनवेल कोर्टात. ते नेहमीचीच गर्दी असते. बोला, आज आपलं छोटंसं काम होतं. तर वकील सर पण आले ते आपले. त्यांनी सांगितलं होतं पेपर दिले ते आपल्याला काय झेरॉक्स मारायला. आपण लगेच स्टेशनरीमध्ये आलो. झेरॉक्स मारले आणि म्हटलं फटाफट आपण आज काम संपवून निघावं. काम बिम संपवलं छानपैकी आपलं. आणि बोला CNG पंपावर जावं. गाडीत काय बिलकुलच CNG नव्हती. मग काय लगेच पंपावर आलं. CNG फुल करून घेतली. म्हटलं आता दिवस आपण ऑनलाईन करूया आणि खारघरची ट्रिप बघूया. मग काय लगेच आपलं तेवढ्यात खारघरची ट्रिप पडली. आपण गेलो कस्टमरच्या पिकअप लोकेशनवर. जाता तर एवढे खड्डे होते. मग काय कस्टमरला लगेच पिकअप केलं, त्यांना बसवलं गाडीत आणि ड्रॉप लोकेशन निघालो. छानपैकी पावसाचा आनंद घेत 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 आपण आलो खारघरला. खारघरला आल्याबरोबर कस्टमरला ड्रॉप केलं, पैसे घेतले आणि निघालो आपल्या घराकडे. तेवढ्यातच मला कस्टमरचा कॉल आला की त्यांचं काय फाईल राहिली होती कस्टमरची. बघू शकता तुम्ही. मग काय सरांना बोला सर तुम्ही बिलकुल काळजी करू नका, आलोच मी. ठीक आहे सर. मग मस्तपैकी फाईल बिल घेऊन गेले आणि आपण निघालो घराकडे. असं गाडी बिडी लावली. म्हटलं चला आता डुग्गू पण आला असेल शाळेतून, आपण त्याला भेटूया. ठीक आहे. आपण आल्याबरोबरच दरवाजाजवळ असतो तो. लगेच कसं पळायला लागला मला बघून. मस्ती लगेच सुरू होऊन जाते त्याची. तर बघा मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.